नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शहापूर तालुक्यातील 300च्या वर स्मशानभूमी तीव्र कुपोषित. आयुष्यभराच्या त्रासानंतर शेवटच्या 20व्यात ही नरक यातना. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका हा कुपोषणात आघाडीवर असून दुर्दैवानेही या तालुक्याची ओळख बनत चालली आहे. शेकडो बालके कुपोषित असल्याने त्यांचे जीव टांगणीवर आहेत. दुसरीकडे अशीच परिस्थिती दुर्गम भागातील स्मशानभूमीची झाली असून भ्रष्ट व निकृष्ट कामामुळे या स्मशानभूमीचे केवळ सांगाडे शिल्लक राहिल्याचं चित्र चक्क ग्रामपंचायत कार्यालयासमोरच दिसून येत असून 327 पेक्षा जास्त आदिवासी गावपाड्यात स्मशानभूमी नाहीत. त्यामुळे आयुष्यभर पोटाची खळगी भरण्यासाठी झगडणाऱ्या आदिवासी गोरगरीब कष्टकरी लोकांना शेवटच्या क्षणी 20व्या स्मशानभूमी अभावी नरक यातना भोगाव्या लागत आहेत. यामुळे या परिसरात समृद्धी, विकास पर्व, वेगवान सरकार, गतिमान निर्णय असे गोंडस बाळसेदार शब्द ऐकायला बघायला मिळत आहेत. मुंबई शेजारी असलेल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका हा दुर्गम आदिवासी तालुका असून 110 ग्रामपंचायतीमध्ये 227 महसुली गावे, 514 पाडे आहेत. येथे कुपोषणाची गंभीर समस्या आहे. एका अहवालानुसार सुमारे 700 ते 800हून अधिक बालके कुपोषित असून त्यापैकी 80 पेक्षा जास्त बालके तीव्र कुपोषित आहेत. ते मृत्यूशी झुंज देत आहेत. कुपोषणामुळे त्यांच्या शरीराचे सांगाडे दिसत आहेत. येथील आदिवासी समाज पोटाची खळगी भरण्यासाठी इकडे तिकडे स्थलांतरित होत असतात. आयुष्यभर रोजगार, आरोग्य, शिक्षण, पाणी यासाठी वणवण भटकावे लागत असते. रस्ते, दिवाबत्ती, गटारे असे काही असते हे यांना माहीतच नाही. पण निदान शेवटच्या क्षणी स्वर्गाचा मार्ग सुकर व्हावा, मोक्ष मिळावा, वैकुंठ प्राप्त व्हावा अशी माफक अपेक्षा यांची असते. परंतु तेही यांच्या नशिबी आहे असं वाटत नाही. कारण 20वा शेवटचे ठिकाण असलेले मसनवाट स्मशानभूमीत केवळ सांगाडे उरलेले आहेत. तुटलेले, लटकलेले, सडलेले पत्रे, चौथरा, खांबाभोवती उगवलेले गवत, झाडे झुडपे, बैठक व्यवस्थेचा अभाव, उखडलेल्या लाद्या, सावली नाही, पाणी नाही. यामुळे पावसाळ्यात छत्री, प्लास्टिक मृतदेहावर धरून अंत्यसंस्कार करावे लागतात. तर उन्हाळ्यात झाडं असतील तेथे बसून अखेरचा निरोप दिला जातो. अशी स्थिती सध्या या तालुक्यात दिसून येत आहे. शहापूर तालुक्यात 327 पेक्षा जास्त आदिवासी गावपाड्यात स्मशानभूमी नाही. 197 स्मशानभूमी RCC आहे, तर 231 सुस्थितीत आहेत. त्यामुळे वाट चुकलेला 20वा कुठे भेटला तर आमच्या वाड्या वस्त्यांवर पाठवा असे आदिवासी तरुण सांगत आहेत. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. नमस्कार. आज मी शहापूर तालुक्यातील लाखेवाडी जे आपण पाहता ती स्मशानभूमी इथं आलेलं आहे. आणि तुम्ही इतर व्हिडिओमध्ये देखील शहापूर तालुक्यातील ज्या स्मशानभूमी आहेत त्यांच्या अवस्था पाहिलेल्या आहे. जवळजवळ 110 ग्रामपंचायती आणि जवळजवळ 200 ते 250 महसुली गावे, या गावांमधले जे या स्मशानभूमी आहेत, एक म्हटलं जातं की बाबा हिंदू धर्मामध्ये की मृत्यूनंतर आपल्याला वैकुंठ किंवा स्वर्ग प्राप्त होतो, ती ही शेवटची जागा. परंतु ती देखील सुस्थितीत नाही. आज आपल्या देशामध्ये आपण सर्व विकासाच्या गप्पा हाणतोय. त्याचप्रमाणे डिजिटल इंडिया किंवा मेक इन इंडिया या संदर्भात बोलतोय. पण खरी परिस्थिती मुंबईपासून काही मीटर अंतरावर हे शहापूर तालुका आहे. हा तालुका तसा दुर्गम, दुर्लक्षित राहिलेला आहे. कायम या तालुक्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मग राजकारणी असू दे, अधिकारी असू दे, कर्मचारी असू दे. आणि तुम्ही ही परिस्थिती पाहू शकता की या स्मशानभूमी आहे, या स्मशानभूमीवर पत्रे आहेत का, किंवा जे प्रेत जिथे दहन केलं जातं त्याची अवस्था काय आहे, इकडे बाजूला प्रेत ठेवलं जातं त्याची अवस्था काय आहे. तर अत्यंत दयनीय अवस्था आहे. म्हणजे शासनाने या संदर्भात लक्ष घालून, ही देखील लोक आहेत, हे पशु नाहीत, ही माणसं आहेत आणि माणसांना माणसासारखं जगता यावं आणि मृत्यूनंतर देखील त्यांना माणसाप्रमाणेच त्यांच्यावर अंत्यविधी व्हावा ही माफक अपेक्षा असते. परंतु इथली परिस्थिती पाहता तसं काही दिसून येत नाही. मी शासनाला या आपल्या यस न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून विनंती करतोय की याकडे शासनाने, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, आमदार खासदार असतील, त्यांनी याकडे अत्यंत गंभीरपणे लक्ष द्यावे आणि या ज्या शहापूर तालुक्यातल्या जवळजवळ 327
जी गावं आहेत, वाड्या वस्त्या आहेत, तिथे स्मशानभूमी नाही. तर त्या लोकांना स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी. त्याचप्रमाणे इथं लाईटची सुविधा किंवा सभामंडप अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. जो पेसाचा निधी येतोय तो त्यांच्यासाठीच वापरावा, इतरत्र वापरू नये. अशा प्रकारची या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या शासनाला विनंती करतोय. मी एस न्यूज महाराष्ट्राचे संजय कांबळे, लाखेवाडी, शहापूर तालुका. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.